नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या अकॅडमीमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी तलाठीचा स्वप्न उरामध्ये बाळगला होता आणि त्या विद्यार्थ्याला जर एखाद्या मार्काने अपयश आले असेल किंवा येण्याची शक्यता असेल तर घाबरून जायची काहीही आवश्यकता नाही. कारण का आता विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्हाला हे दिसत आहे, काय दिसत आहे की पुरवठा निरीक्षकचे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 300 प्लस पदाची भरती होणार आहे. आणि या पदाचं सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जो तलाठीचा सिलेबस होता तो सिलेबस इथं आहे. आणि बाळांनो, ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा सुद्धा कोणी कंडक्ट करणार आहे? ही परीक्षा सुद्धा कोणी कंडक्ट करणार आहे तुम्हाला माहिती आहे? आयबीपीएस. मग आयबीपीएस म्हटलं की आपलं पहिलंच हृदय भरून येतं आणि आयबीपीएस ला घाबरण्याची अजिबात काळजी करू नका, घाबरून जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस नुसार आपण तयारी कशी करायची, आयबीपीएस ला फेस कसं करायचं आणि त्या लेवलचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचं, याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोतच. पण जो आपण मागच्या वेळेस जो तलाठीचा पेपर दिला, त्या पेपर प्रमाणेच त्या धर्तीवर हा पेपर असणार आणि हे सगळ्यात चांगलं आणि खूप उत्कृष्ट पद आहे, ज्याची तयारी तुम्ही आतापासून सुरुवात करा. आणि हे जेव्हा ह्या जाहिराती येतील, आता काही दिवसातच लवकरच जाहिरात येणार. कारण का, नोटिफिकेशन आपल्या समोर आलेलं आहे आणि ही नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो लगेच आल्यामुळे मी तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर एकदम उत्कृष्टपणे व्यवस्थितपणे ही तुम्हाला मी मांडली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारीला आतापासून लागा. जर तयारीला तुम्ही लागलात आणि या पदामध्ये जर तुम्ही यश मिळवलात तर बाळांनो, आपल्या अकॅडमी तर्फे तुम्हाला हा छत्रपती शिवाजी राजे यांचं ही जी तुम्हाला स्लाइड आहे, याच्यामध्ये आपलं पूर्णपणे स्लाइड तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही मिळवलेलं यश हे तुमच्या घरी असं असेल लावून आणि ती स्लाइड तुम्ही बघत राहणार. ओके. तर बाळांनो, आपण जर पुढे बघितलं बेटा, तर ही तुमची पुरवठा निरीक्षकची जाहिरात आहे, जी येणार आहे. जाहिरात अनेक आलेली नाही, येणार आहे, परंतु नोटिफिकेशन मात्र आपल्या समोर आलेलं आहे. आता नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर इथं बघा, आयबीपीएस ही एक जी कंपनी आहे ती तुमचा पेपर कंडक्ट करणार आहे. आता आयबीपीएस नुसार आपल्याला कसा अभ्यास करायचं, मी झालं, पवन देशपांडे सर झाले आणि आमचे सहकारी झाले, हे तुम्हाला अगदी बेसिक पासून तर परीक्षेच्या काठीनं पातळीपर्यंत एकदम अचूक वेध कसा घेता येईल आणि अचूकपणे आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल, यासाठी आम्ही तुम्हाला युट्यूबद्वारे म्हणा, टेलिग्राम चॅनलद्वारे म्हणा, तुमच्या सोबत आहेतच. तुम्ही घाबरून जायची काही आवश्यकता नाही. फक्त जाहिरात येण्याची वाट न बघता अभ्यासाला सुरुवात करा. जर आतापासून आपण अभ्यासाला सुरुवात केली तर आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाळांनो थोडंसं आपल्याला झगडावं लागेल, थोडीशी मेहनत करावं लागेल. जे सगळ्यालाच येतं ते आपल्याला सुद्धा येतं. आता इथून पुढे आपल्याला हे करायचं आहे, जे त्याला येत नाही ते आपल्याला आलं पाहिजे. मग जे त्याला येत नाही ते आपल्याला आलं, हे ज्या दिवशी आपल्याला जमलं, समजून घ्यायचं आपण यशाच्या मार्गावर आहोत. राईट. जरी बाळांनो इथं आयबीपीएस असेल, आयबीपीएस का सिलेबसला सोडून थोडी ना जाणार आहे. आयबीपीएस म्हणलं तर त्यालाही काही मर्यादा आहे आणि आपण यांना आता तलाठीच्या भरतीमध्ये ओळखून बसलेलो आहोत की हे कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न टाकतील. आपण बघितलं की यांचे सिलेक्टेड टॉपिक आहे, त्या टॉपिकवर आपल्याला जास्तीत जास्त तयारी करून त्या टॉपिकचं एकदम बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत, एमपीएससी ची लेवल असो चाहे आयबीपीएस ची लेवल असो, आता संकल्पना म्हणजे आपल्याला कन्सेप्च्युअली शिकायचं असेल, गणित बुद्धिमत्ता असो, च्या मराठी व्याकरण असो, तुमचा जीएस असो, च्या चालू घडामोडीचा घटक असो, आता आपण याला बेसिक ते ॲडव्हान्स, अगदी अगदी बेसिक पासून तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या काठीण्य पातळीपर्यंत आपल्याला याच्या शिकत असताना, आपल्याला हे बघत असताना एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे. कारण प्रश्न दोन प्रकारचे येणार आता, एक रिझल्ट ओरिएंटेड, एक एक्झाम ओरिएंटेड. एक्झाम ओरिएंटेड प्रश्न सगळा महाराष्ट्र सोडवणार, पण रिझल्ट ओरिएंटेड प्रश्न तोच विद्यार्थी सोडवणार ज्याचा रिझल्ट आहे. आणि त्या प्रश्नाची नस आपल्याला जर पकडायची असेल तर बाळांनो आपल्याला काय करावं लागेल की कन्सेप्च्युअली शिकावं लागेल. त्याची कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. जर कन्सेप्ट माहित नसेल तर आपल्याला तो प्रश्न मिळणार नाही जो आपल्याला रिझल्ट मिळवून देणार आहे.
जर आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न सोडवावा लागेल आणि सगळ्यामध्ये जर लेवलला राहायचं असेल तर आपल्याला एकदम घोकमपट्टीचे प्रश्न सोडावे लागेल. तुम्ही जर बघितलं मराठीमध्ये प्रयोग झालं, समास झालं, अलंकार झालं, वृत्त झालं, क्रियाविशेषणावय झालं, मनी झाले, हे समानार्थी शब्द झाले, याच्यावर तुमचे प्रश्न होते. विरामचिन्ह या टॉपिकवर 4-4 प्रश्न होते, जो टॉपिक आपण कधीच वाचत नाही. समासावर 4-4 प्रश्न, अलंकारावर 4-4 प्रश्न, प्रयोगावर 4-4 प्रश्न. म्हणजे बाळांनो आपल्याला यांनी सांगून ठेवलं की या प्रश्नावर, या कंटेंटवर जास्त प्रश्न येणार आहे. अभ्यास तुमच्यासाठी आम्ही करतो, तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. अभ्यास आम्ही करणार, 10 पुस्तक आम्ही वाचणार आणि 10 पुस्तकाचा डेटा आम्ही तुम्हाला देणार. फक्त तुम्ही कंबर कसून तयार राहा. तयारी करण्याची वृत्ती ठेवा आणि अभ्यासाची स्पीड वाढवा. म्हणून बाळांनो आता ही जी आपल्याला संधी जी आलेली आहे, या संधीला आपल्याला जाऊ द्यायचं नाही, कारण की आपण तलाठीच्या पदासाठी खूप तयारी केली आणि तोच सिलेबस एक्झॅक्ट इथं आहे. आणि याचाच फायदा आपल्याला आता थोडीशी स्पीड वाढवायची आहे आणि थोडासा ऍडव्हान्स भाग बघून आपल्याला हे मिळवायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे पुरवठा निरीक्षकची जाहिरात आपल्याला बिलकुल दौडायची नाही, बरोबर आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी बाळांनो, आपली जर तुम्ही भविष्यात वाटलं की जे 98,000 पदाची पोलीस भरती होणार आहे, त्या भरतीसाठी ही आपली बॅच आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दल तुम्ही विचार करू शकता. अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकवणारे सगळे आपले इथले राईट त्या विषयाचे तज्ञ शिक्षक तुमच्यासाठी आहेत. म्हणून बाळांनो थोडस विचार करा. त्याच नंतर आपण हे जे पुरवठा निरीक्षक आहे याच्यावर चांगला फोकस करा. तलाठीतून आपण अपयशाकडे जे एखादा मार्काने मिळाला ते इथं कव्हर करू आणि आपण समाजाला दाखवून देऊ की आम्ही सुद्धा कुठं ना कुठं सिलेक्शन झालो. तर बाळांनो, बेस्ट ऑफ लक. अभ्यास चांगलं करा. काही अडचण असेल तर मी आहे, सर आहे, टीम आहे. तुम्ही इथं काही कमेंट टाका. तुम्हाला ज्या अडचणी असतील ते आपण सॉल्व्ह करू. थँक्यू.